70,000 कोटींच्या घोटाळ्याच्या आरोपानंतरही अजितदादा खचले नाहीत. मात्र एखाद्याला जीव नकोसा होईपर्यंत आरोप करून बदनामी करू नका. अजितदादांच्या शोक प्रस्तावावर बोलताना उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा. अजितदादांवरील आरोप तथ्यहीन. आरोप समुद्रात बुडवा. विधिमंडळात रोहित पवारांची मागणी. तर कितीही दबाव आला तरी मागे हटणार नाही. विमान अपघाताच्या सखोल आणि पारदर्शक चौकशीसाठी रोहित पवार आग्रही. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात दिवंगत अजित पवारांचा शोक प्रस्ताव. सभागृहात सर्वच नेते भाऊक. दादांबाबत बोलताना रोहित पवार, हसन मुश्रीफ. अदिती तटकरेंना अश्रू अनावर. पुण्यात काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवारांना भाजप कार्यकर्त्यांकडून मारहाण. तुषार दामगुडेंनी बंदुकीचा धाक दाखवत मारहाण केल्याचा काँग्रेसचा आरोप. घटनेचा व्हिडिओ समोर. महाराष्ट्रात गुंडाराज फोफावतोय. गृहमंत्र्यांनी गुंडांना अभय देऊ नये. काँग्रेस प्रवक्त्याला मारहाण केल्यानं हर्षवर्धन सपकाळ आक्रमक. तुषार दामगुडेच्या अटकेची मागणी. राज्यातील उर्वरित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर. 50% आरक्षणाचा प्रश्न निकाली निघेपर्यंत निवडणुका घेणं अनुचित. सर्वोच्च न्यायालयाची स्पष्ट भूमिका. 2 दिवसात सुनावणीची अंतिम तारीख ठरणार. एसआयआर अंमलबजावणीसाठी भाजपकडून हालचालींना वेग. एसआयआर कमिटीसाठी किरीट सोमय्यांसह 8 दिग्गज नेत्यांच्या नावांची शिफारस. रवींद्र चव्हाणांचं राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांना पत्र. रांचीवरून दिल्लीकडे निघालेली एअर अँब्युलन्सनं चतरामध्ये क्रॅश. एअर अँब्युलन्समध्ये 7 जण असल्याची माहिती. मदतकार्य सुरू.